नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे ही संगमनेर मार्गेच व्हावी यासाठी संगमनेरकर आक्रमक झाल्याचं चित्र आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। आणि हिवरगाव टोल नाक्यावरती या ठिकाणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात हे सगळं आंदोलन सध्या सुरू आहे। नेमकं काय सगळे एकंदरीत या संदर्भात त्यांची देखील भूमिका आहे आपल्याला जाणून घ्यायचे। काय सांगाल, ज्या पद्धतीने रेल्वेचा मार्ग बदलला गेला आहे त्यानंतर कुठेतरी नागरिकांमध्ये मोठा रोष दिसून येतोय? या विभागातल्या नागरिकांमध्ये अत्यंत नाराजी आहे, असंतोष आहे। केवळ आम्ही नाही, संगमनेर नाही तर पुण्यापासून तर नाशिकपर्यंत असंतोष निर्माण झालेला आहे। सगळे शेतकरी, कामगार, मजूर, सगळे व्यापारी सगळे नाराज आहेत। असं हा जो मार्ग आहे गोल्डन ट्रँगल ज्याला म्हणतो आपण, नाशिक, मुंबई, पुणे, पुन्हा नाशिक, हा जोडायचा असेल तर सरळ मार्गाने जोडला पाहिजे। असं असताना त्यामध्ये खूप काम झालं, त्याच्यामध्ये सगळ्या मान्यता झाल्या। महारेलची स्थापना केली गेली। महारेलच्या माध्यमातून 20 जो प्रस्ताव आले त्यांनी सर्वेक्षण केलं, त्याच्या प्रस्तावाला मान्यता राज्य शासनानं दिल्या। एवढंच नाही तर त्यांना अग्रिम रक्कम म्हणून, ॲडव्हान्स म्हणून 1000 कोटी रुपये भूसंपादनाला दिले। केंद्र सरकारनं सुद्धा नीती आयोगानं मान्यता दिली, रेल्वे मंत्रालयानं मान्यता दिली, वित्त विभागानं मान्यता दिली, केंद्र सरकारच्या सगळ्या मान्यता झाल्या आणि भूसंपादन सुरू झालं। 650 कोटी रुपये वाटले आणि मग आता GMRT कुठून आलं? त्यावेळेस सगळे ह्या मान्यतेच्या GMRT पाहिलं नव्हतं का? तर GMRT हा विषय जो आहे त्या चर्चेला गेलेला होता। जगामध्ये आता GMRT सारखे जे प्रकल्प आहे तिथून रेल्वे जात आहेत, इथंच काय नेमकी अडचण आली समजायला तयार नाही। कुठेतरी या संदर्भात कुठेतरी राजकारण सगळे सुरू आहे काय वाटतं? मला वाटतं का हे राजकीय झालेलं आहे, मला वाटतं, कारण याच्यामध्ये कारणच नाही ना काही। तुम्हाला सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, आरेखन झालेलं आहे, सर्वे नंबर ठरलेले, स्टेशन ठरलेले आहे, कुठं मोठ्या प्रकारचं यार्ड तयार करून चढ उताराचे स्टेशन ठरलेले आहे, मान्यता कोणत्याच बाकी नाही। अशा वेळेस अचानक GMRT आले कुठून, हा मोठा प्रश्न आहे। आणि जो काही वेगळा पर्याय दिलेला आहे त्यांनी, तिथं तर रेल्वे आहे, ते 10-10 किलोमीटरमध्ये रेल्वे, काही तर गावांना रेल्वे, ते पुन्हा त्या गावांना रेल्वे द्यायचं म्हणतायत। हे तर काही समजायला तयार नाही। हे सल्लागार कोण केंद्र सरकारला हे समजायला तयार नाही आम्हाला। यापुढील आंदोलनाची भूमिका काय राहील तुमची? तेव्हा आम्ही जनता आहे, आता जनतेनं काय, आम्ही जनतेबरोबर आहोत। जनताचा संतोष आहे तो दिसत राहील तुम्हाला निरनिळ्या मार्गानं। ज्या पद्धतीने आता राज्य सरकारने देखील काकोडकरांच्या नेतृत्वात जी समिती स्थापन केलेली आहे, काय वाटतं या समिती संदर्भात? काकोडकर समिती स्थापन केली याचा अर्थ शून्यापासून पुन्हा सुरुवात केली तुम्ही। एवढं काम झालं, सगळ्या मान्य झालं, शून्यापासून सुरुवात, ही काहीच गरज नव्हती या समितीची। आता जिथे काम थांबलं होतं तिथून काम सुरू करणं एवढाच इलाज आहे। आपल्यासोबत या ठिकाणी पद्मश्री रघुवीर खेडकर देखील आहेत। तुमची देखील काय मागणी सरकारकडे राहील या संदर्भात? सरकारकडे माझी हीच मागणी आहे की नाशिक पुणे रेल्वे ही आमच्या संगमनेर मार्गेच झाली पाहिजे। त्यांनी तालुक्याचा विकास होणार आहे आणि पुढची जी पिढी आहे त्यांना रोजगार मिळणार आहे, दवाखाना पुणे मुंबई जवळ होणार आहे आणि जेणेकरून या परिसराचा विकास होईल यासाठी ही रेल्वे होणं गरजेचं आहे। निश्चित बघितलं तर रेल्वेसाठी जे आहे त्या जनभावना अत्यंत तीव्र आहेत आणि आज नाशिक पुणे महामार्गावरती या ठिकाणी चक्काजाम करत आपल्या भावना ज्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हे सगळे लोक करतायत आणि त्यामुळे नाशिक पुणे महामार्गावरील वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालेला आहे। आणि सध्या बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं जन आंदोलन जे आहे ते संगमनेरमध्ये सुरू असल्याचं चित्र बघायला मिळतंय। सचिन बनसोडे, साम TV न्यूज, संगमनेर, अहिल्यानगर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।